ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे असा युक्तिवाद डॅश डॅश यांनी मांडला होता. द आर्ग्युमेंट दॅट द सर्च फॉर नॉलेज इज अन एक्सप्रेशन ऑफ द सर्च फॉर पॉवर वॉज ऑफर्ड बाय. तर याचा आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी, मिशेल फुकॉल्ट. मिशेल फुकॉल्टच्या मते नॉलेज इज नेव्हर न्यूट्रल, म्हणजे ज्ञान कधीही निरपेक्ष नसते. समाजातील सत्ता संबंध ठरवतात की कोणते ज्ञान सत्य मानले जाईल. ज्या संस्था ज्ञान निर्माण करतात त्यांच्याच हातात ज्ञानावर नियंत्रण असते, म्हणजेच शिक्षण, संशोधन आणि मीडिया त्यांच्याकडेच समाजातील सत्ता असते व समाजावर ते काय करतात, नियंत्रण ठेवतात. म्हणून मिशेल फुकॉल्ट काय म्हणतात, ज्ञानाचा शोध ही शक्तीच्या शोधाची अभिव्यक्ती आहे. जर का तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुमच्याकडे काय, शक्ती सुद्धा आहे. ज्ञानालाच त्यांनी काय केलंय, शक्तीचं स्वरूप दिलेलं आहे. मग यातून आपण काय शिकलो की मिशेल फुकॉल्टच्या मते काय आहे, तर ज्यांच्या हातात ज्ञानावर नियंत्रण आहे, म्हणजे ज्यांचं शिक्षणावर, संशोधनावर, मीडियावर ज्यांचं नियंत्रण आहे त्यांच्याकडेच काय असते, समाजातील सत्ता असते आणि ते काय करतात, समाजावरती नियंत्रण ठेवतात.